श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख प्राण संजीवन ज्ञानराज माऊलींच्या समाधीच्या अर्थात त्यांच्या चरणारविंदी बसून त्यांचे दिव्य आशीर्वाद संपादन करण्याकरता प्रार्थना करून त्यांचीच वाङ्मयीन मूर्ती जो की भक्तिशास्त्रातले सगळे सिद्धांत सूत्र रूपानं ज्या ग्रंथामध्ये ज्ञानराज माऊलीने कुशलतेने मांडलेले आहेत अशा हरिपाठ ग्रंथाचं क्रमशः चिंतन सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष अर्थात माऊलींना समाधी घेऊन 725 वर्ष पूर्ण झाले। ह्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी त्यातील सर्व विश्वस्त यांनी एकत्रित येऊन माऊलींच्या वाङ्मयावरती चिंतन वर्षभर व्हावं हा जो संकल्प केला आहे तो अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे। ह्या उपक्रमांतर्गत हरिपाठाचं क्रमशः चिंतन। आज विजयादशमी आहेत, दशहरा आहेत आणि आजचा अभंग आहे हरिपाठातील अभंग क्रमांक 7। माऊलींच्या ह्या प्रासादिक शब्दांना स्पर्श स्वांत सुखासाठी आणि वाणीला पवित्रता मांगल्यता प्राप्त होऊन मन माऊलींच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपस्थ होण्यासाठी ही हरिपाठ चिंतनाची साधना सुरू होत आहे। अभंगातले शब्द असे आहेत।
पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी. नाही जासी भक्ती तो पतित अभक्त, हरीशी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी सिंहावलोकन अत्यंत अगत्याचं आहे. काल आपण साधू महापुरुषांच्या द्वारे प्राप्त झालेल्या बोधाचं स्वरूप पाहिलं. साधूंचा बोध होण्यापूर्वी त्यांच्या अंकित राहणं आवश्यक आहे, त्यांच्या स्वाधीन राहणं आवश्यक आहे, त्यांना शरणापन्न होणं आवश्यक आहे. आणि मग आध्यात्मिक क्रांतीला सुरुवात होते. मोक्षरेखे आला. पहिल्यांदा साधूंचा अंकिला झाल्यानंतर श्री गुरु त्याला ईश्वर भक्तीची प्रीती उन्नत करून देतात, मग तो हरिभक्त होतो. ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी जेव्हा सुरुवात होते तेव्हा मोक्षरेखे आला, भाग्य विनटला. आणि असा हा उपदेश त्या उच्च अधिकाऱ्याला प्राप्त होतो तेव्हा साधुबोध झाला. त्या बोधाने बंधाची अज्ञानाची निवृत्ती करून तो बंधही समाप्त झाला आणि बंधाला नष्ट करणारं ज्ञानही समाप्त झालं. अग्नी कापराला प्रज्वलित करतो तेव्हा द्वैत असतं, जाळणारा अग्नी आणि जळणारा कापूर. पण एकदा की अग्नीचा स्पर्श कापराला झाला की कापूरच अग्निरूप होतो आणि नंतर जळणारा कापूर समाप्त होतो आणि जळणारा कापूर समाप्त झाला की जाळणारा अग्निही समाप्त होऊन जातो. मग कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. तसं ज्ञान हे अग्नी आहे. अज्ञान, बंध, माया हे इंधनाप्रमाणे आहेत. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते. ज्ञानेश्वर महाराजांनी 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या 6व्या प्रश्नाचं उत्तर देताना शेवटी सांगितलं आहे की ह्या ज्ञानाने मायारूपी अग्नी, मायारूपी इंधन ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारे जळून जातं. जळणारी माया संपली की जाळणारा ज्ञानही समाप्त होतं आणि खाली जी स्थिती राहते सहज स्थिती, ठाईचं मुराला अनुभव. आणि ज्ञानेश्वर महाराजांना संत महापुरुषांच्या सहवासामध्ये राहावं ही गोडी पहिल्यापासून असल्यामुळे त्याचा परिणाम जनी वनी आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या हरीची अनुभूती येऊ लागली. हरिदिशे जनीवनी आत्मतत्वी.
या संबंधानं एक उदाहरण मला आठवलं म्हणून मी सांगतो, ते गरजेचंही आहे. दिल्लीमध्ये इंग्रजी वर्तमानपत्राचा एक सहसंपादक, पत्रकार म्हणूया आपण, बाल मेनन त्या युवकाचं नाव, दक्षिणेमधला. आणि त्याने ठरवलं की हे हरिद्वार, ऋषिकेश, हिमालय इथं राहणारे साधू म्हणजे केवळ टाइमपास करतात. वेळेचा अपव्यय करतात. त्यांच्या जीवनात काहीच अर्थ नाही. हे जीवनच फसवं जीवन आहे असं विचार केला आणि त्यावरती आपण एक स्वतंत्र आर्टिकल्स, एक स्वतंत्र लेख आपण लिहूया. पण लेख लिहिण्याच्या पूर्वी हे साधू जिथे राहतात तिथे आपण जाऊन पाहू नेमकं काय करतात ते. दिल्लीतून प्रवास सुरू केला ऋषिकेशला आणि तिथे ज्या आश्रमात राहिले तो आश्रम स्वामी शिवानंद महाराजांचा अजूनही तो आहे मोठ्या स्वरूपात. शिवानंदजी परदेशामध्ये पूर्वी डॉक्टर होते आणि संन्यास घेतल्यानंतर खूप त्यांच्याकडे परदेशी लोक यायची. वेदांताचं चिंतन असायचं, योगाचा अभ्यास असायचा, ध्यान असायचं. आणि हे बालकृष्ण मेनन हे साधू संत कसे चुकीचे आहेत याचा शोध घेऊन एक लेख लिहिण्याकरता गेले. 7 दिवस त्यांच्या सहवासामध्ये राहिले आणि त्यांना असं वाटलं की आपण जे जीवन जगत होतो तेच निरर्थक आहे, तेच अर्थशून्य आहेत, तेच मायावी आहेत, तेच फसवं आहे. हेच तर खरं जीवन आहे जे हे स्वामी शिवानंदजी आणि त्यांचे शिष्य जगताहेत. हे मला जगता येईल का? म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये लिहिण्याकरता गेले आणि त्या साधूंच्या सहवासामध्ये 7 दिवस राहिले आणि एकदमच अनंत जन्माचं पुण्य उदयाला आलं आणि विवेक वैराग्य उदित झालं. आणि गुरुला म्हणजे त्या साधू संतांना शोधण्याकरता गेले त्यांचे दोष. पण काही दिवसांनी त्यांच्याकडनं दीक्षा घेतली आणि मग त्यांचं नाव पडलं स्वामी चिन्मयानंद. त्यांनी सांगितलं की मला अध्ययन करायचं आहे शास्त्राचं. ते म्हटले जा उत्तर काशीला, तिथे तपोवनजी महाराज राहतात, त्यांच्याकडनं अध्ययन करा तुम्ही. ऋषिकेशवरून उत्तर काशीला जाण्यासाठी बसने किमान 6 तास लागतात. आता हे शिवानंदजी दीक्षा घेऊन उत्तर काशीला पायी चालत चालत गेले. तपोवनजी महाराजांना भेटले की मला शिवानंद स्वामींनी पाठवलेलं आहे तुमच्याकडे अध्ययन करण्याकरता. त्यांनी विचारलं व्हॉट इज प्रूफ, काय पुरावा आहे त्यांनी तुम्हाला पाठवलं आहे, चिठ्ठी दाखवा. ते म्हटले चिठ्ठी नाही दिली. मग चिठ्ठी नाही दिली ना तर मग घेऊन या. पुन्हा उत्तर काशी ते ऋषिकेश. कारण शिवानंदजींनी सांगितलं होतं की तुम्हाला तपोवनजी महाराज शिकवतील आणि तपोवनजी महाराजांनी सांगितलं की मी तुम्हाला शिकवेल, पण त्यांनी पाठवलं आहे याचा पुरावा चिठ्ठी घेऊन या. पण विश्वास इतका दृढ होता की नाही आता यांचंच ऐकायचं. हे कशाकरता सांगितलं आहे? साधूंचा अंकिला
साधूंच्या सहवासात ते अंकित राहिले आणि पुन्हा ऋषिकेशमधून स्वामी शिवानंदजी महाराजांची चिठ्ठी घेऊन पुन्हा ते उत्तर काशीला गेले आणि चिठ्ठी दाखवली. ते सांगितलं आता तो परीक्षेत पास झालाच आहे. म्हणजे गुरु परीक्षा पण घेतात, साधू परीक्षा पण घेतात, पण त्यांच्या सहवासात गेल्यानंतर बोध होतोच. आणि स्वामी तपोवनजी महाराज म्हणजे निसर्गामध्ये राहणार आहे. छोटीशी कुटिया, हिमालयामध्ये आपण जर गेलात तर गंगोत्री आणि पुढे गोमुख आहे. गोमुखाच्या पलीकडे एक मोठा पर्वत आहे. त्या पर्वतात राहून ते साधना करायचे. म्हणजे त्या पर्वतालाच नाव पडलं नंतर तपोवनम. एवढे हे तपोवनजी महाराज त्यांच्या सानिध्यामध्ये हे राहिले, अभ्यास केला आणि मग विचारलं तुम्हाला काय करायचं आहे आता. ते म्हटले ही वाहणारी नदी, ती त्यांच्या आश्रमासमोर गंगा व्हायची, ही खळखळ खळखळ वाहत समुद्राला मिळते, पण जाताना दोन्ही बाजू सुशोभित करून जाते. तसं तुम्ही दिलेलं ज्ञान हे गंगेप्रमाणे आहेत आणि मला हे ज्ञान सगळ्या जगाला द्यायचं आहे. हा आशीर्वाद तुम्ही मला द्या. आणि मग बालकृष्ण मेननचं रूपांतर स्वामी चिन्मयानंद सरस्वतींच्या मध्ये झालं आणि जगामध्ये शेकडो संन्यासी त्यांचे निर्माण झाले. त्यांनी चिन्मय मिशन नंतर स्थापन केलं. याला सांगण्याचा उद्देश आहे की साधूंच्या सहवासामध्ये कोणत्याही रूपाने जरी गेलात तरी त्यांच्या ठिकाणी असणारा ज्ञानिनस तत्वदर्शिना, ही गीतेमध्ये 2 पद वापरले आहेत उपदेश करणाऱ्या महात्म्यांसाठी. जे ज्ञानी असतात आणि तत्वदर्शी असतात त्यांच्या मुखातून शिष्याकरता उपदेशात्मक एखादं वाक्य निघालं तर ते सार्थकच होतं, निरर्थक होत नाही. याचं कारण त्यांच्या ठिकाणी सत्याचं घडलेलं तप. पतंजली महर्षी म्हणतात सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. एकदा की सत्यता आली आणि आपण जे बोललो ते क्रियान्वित होतं, त्याचं निश्चित फल प्राप्त होतं. एवढं महात्म्य हे साधू जीवनाचं आहे. आणि हा ज्या अभंगाचा संदर्भ, याचं बीज कुठे आहे. काल मी सांगितलं की ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरणोपाय. पण याचं आणखी सूक्ष्म बीज मागे आपण जर गेलो तर पहिल्या अभंगातच सापडेल. कोण साधू आहे तिथे. ज्ञानदेव सांगे, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणे किंवा व्यासाची या खुणा. व्यास महर्षीच मुळात साधू आहेत, महात्मे आहेत. त्यांच्या सहवासामध्ये आलेला एक सेवक म्हणजे संजय, आणि त्या संजयाच्या वरती व्यास महर्षींनी कृपा केली की जे गीता अर्जुनाला ऐकत असताना जो लाभ झाला तोच लाभ व्यासांच्या सहवासामध्ये थोडंसं आल्यानंतर आणि धृतराष्ट्राने रिकमेंडेशन केल्यामुळे संजयला तो दिव्य दृष्टीचा अधिकार प्राप्त झाला आणि तो दूरदर्शन वृत्तांत हस्तिनापुरामध्ये राहून तो धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती जे काही चाललं ते सांगत होता. या साधूंचा परिणामातला हात आहे. आणि असेच साधू जीवन जगणारे वृत्तीने पांडव होते. त्यांना जो बोध झाला तो सुद्धा अनेक असितो देवलो व्यासो स्वयंचैव ब्रवीषिमे 10व्या अध्यायामध्ये म्हटले आहे. आमच्या घरी सुद्धा
कोण कोण यायचं? आसील, देवल, व्यास, नारद. हे अर्जुनाने कबूल केलं आहे, हे आमच्या घरी यायचे. आवाज थोडा कमी. आणि ते मला उपदेश करायचे. अर्थात त्याचा परिणाम गीता ऐकण्यामध्ये झाला. अर्थात ह्या अभंगाचं बीज तिथे पण आहेत आणि इथे पण आहेत. असा हा तत्वज्ञानात्मक आणि संत सहवासामध्ये गेल्यानंतर झालेलं परिवर्तन हे विलक्षण आहेत. आपल्या भारतामध्ये भागवत ऐकताना ध्रुवचरित्र ऐकता ऐकता अनेक लोक संन्यासी बनलेत. भागवतातलं ध्रुवचरित्र लहान वयातच तपश्चर्या करण्याकरता ते गेले. मग अशी अवस्था आम्हाला का प्राप्त होत नाही? अशी जिज्ञासा निर्माण होऊन भारतामध्ये अनेक असे संन्यासी आहेत. त्यांना विचारलं की तुम्ही इकडे का आलात? त्याने सांगितलं काय नाही, भागवत ऐकता ऐकता ध्रुवचरित्र ऐकलं आणि त्याचा परिणाम आमच्यावरती झाला आणि आता आम्ही संन्यासी आहे. याला म्हणायचं की महात्म्याच्या संगतीत राहून झालेला हा परिणाम आहे. अतिशय सुंदर अभंग आहे. आणि मग त्याचा परिणाम जो साधूंना अनुभव येतो तोच त्या साधकाला येतो. म्हणून माऊली म्हणतात, हरिदिशे जनी, हरिदिशे वनी आणि हरिदिशे आत्मतत्वी. अर्थ करताना आपण इकडनं सुरुवात करायची. हरिदिशे आत्मतत्वी. पहिल्यांदा आपल्यालाच आपला बोध आपल्यामध्ये आपल्याने करून दिला आणि मग डोळे उघडले, अरे जो आतमध्ये आहे ना तोच हरिदिशे जनी. आणि मग लोकांच्या बाहेर गेले तर तोच हरिदिशे वनी. हरिदिशे आत्मतत्वी हे आहे ज्ञान. हरिदिशे जनी ही आहे उपासना. तोच परमात्मा सगळीकडे आहे. आणि हरिदिशे वनी असं म्हणताना तुम्ही जेव्हा कर्मयोगाला लागाल तेव्हा तिथेही तुम्हाला तोच दिसेल. मग ह्या तीन पदामध्ये ज्ञानतत्वाचाही अनुभूती आहे, भक्तितत्वाची आहे आणि कर्माची पण आहे. अर्थात कर्म, उपासना आणि ज्ञान हे वेदाचं सार ज्ञानेश्वर महाराजांनी 3 शब्दामध्ये आणलं. हरिदिशे जनी वनी आत्मतत्वी हा शब्दक्रम आहे. पण अर्थ करताना जवळचं कोणतं आहे ह्यावरून अर्थक्रम बदलता येतो. म्हणून अर्थक्रम करताना असं म्हणायचं, हरिदिशे आत्मतत्वी, हरिदिशे जनी आणि हरिदिशे वणी. मग आम्हाला पण अनुभव यावा. माऊलींनी कालच सांगितलं, मग तुम्ही सुरुवात तर करा. संसारामध्ये राहून जिव्हेला वेग वाढवा आणि म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणा करे. माऊली तुमचा हा सगळा विचार खूप चांगला आहे, पण एवढा भक्तीचा विचार, ज्ञानाचा विचार, संत संगतीचा विचार चालू असताना मध्येच तुम्हाला पर्वताप्रमाणे पातक करणे हे का आठवलं? भक्तीचा विचार चालला आहे ना. मग भक्तीचा विचार चालला असताना तोच सांगायचा होता. मध्येच तुम्ही ह्या खळ प्रवृत्तीच्या लोकांचं वर्णन का करत आहात? काय उद्देश आहेत? यातून काय साध्य साधणार आहेत? याची सामाजिक फलनिष्पत्ती काय आहे? वर्णन चाललं नाममहात्म्याचं, भक्ती प्राधान्याचं, आणि मध्येच तुम्ही ही आसुरी प्रवृत्तीचा संगम ज्यांच्या जीवनामध्ये विशेषत्वाने झालेला आहे असे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं वृत्तीच्या माध्यमातून ती वृत्तीचं वर्णन तुम्ही इथे करत आहात. याचं कारण काय?
योगायोगानं आज दसरा आहेत आणि हा अभंग आला आहे. या अभंगाचं चिंतन करताना म्हटलं आज तर इतका चांगला शुभ प्रसंग आहे, मंगल दिवस आहेत आणि आपल्याला वर्णन करायचं आहे या आसुरी प्रवृत्तीचं, तामसी प्रवृत्तीचं, अज्ञानाची वृत्ती असणाऱ्या वृत्तीचं वर्णन करायचं आहे. पण नंतर लक्षात आलं रावणाला मारायचं म्हणजे रावणाच्या दोषांना मारायचं आहे, ते दोष काढायचे आहेत. तसं ह्या अभंगामध्ये असलेले विचार जेव्हा आपण ऐकू तेव्हा दोषयुक्त अंतःकरण असणारा व्यक्तीसुद्धा ह्या विचाराने निर्दोष होण्याचा प्रयत्न करेल. आणि जेव्हा दोष काढण्याचा प्रयत्न केला अंतःकरणातून, तोच खरा दशहरा आहे. आपल्या ह्या 10 इंद्रियांच्यामध्ये काही ना काहीतरी दोष आहेतच ना. पंच ज्ञानेंद्रियांच्यामध्ये, पंचकर्मेंद्रियांच्यामध्ये हे दोष घालवणं हे आवश्यक आहे. आणि जर दोष घालवायचे असेल तर दोष काय आहे हे माहिती पाहिजे. व माऊली म्हणतात त्याज्य ते त्यजावया लागी. श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी याचा 16वा अध्याय हाच विचार सांगणारा आहे. 9व्या अध्यायातील काही भाग, काही श्लोक, काही ओव्या हाच विचार सांगणारे आहेत. आणि म्हणून ह्या विषयाचं वर्णन ह्याकरता करायचं आहे की जे टाकायचं आहे ते माहिती पाहिजे काय टाकायचं. इथं तांदळामध्ये खडे काढायला सांगितले, पण भाषा येत नसल्यामुळे खडे कशाला म्हणायचं आणि तांदूळ कशाला म्हणायचं हेच माहिती नसल्यामुळे तांदूळ निसायचे म्हणे त्यातले त्याला वाटलं की हे तांदूळच काढून टाकायचे आणि खडे ठेवायचे. मग अगोदर सांगावं लागेल की याला खडे म्हणतात आणि हे तांदूळ आहे, हे खडे उचलायचे आणि टाकून द्यायचे. तसं जीवन जगताना आपल्याच जीवनामध्ये हे दोष निर्माण होतात आणि दोषांची आवड निर्माण झाली की एक दोष दुसऱ्या दोषाला घेऊन येतो, दुसरा दोष तिसऱ्या दोषाला घेऊन येतो आणि अशी दोषांची एक मालिकाच तयार होते. आणि मग त्यालाच आपण संपत्ती असं म्हणतो. संपत्ती म्हणजे एक वस्तू म्हणजे संपत्ती नाही, अनेक वस्तूंचा संग्रह म्हणजे संपत्ती. मग असा जर नेम आहे तर दोषांची संपत्ती निर्माण होते, त्यालाच आसुरी संपत्ती म्हणतात. आणि गुणांची संपत्ती तयार होते, एक मग दुसरी मग तिसरी. ह्याप्रमाणे अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. मग दैवी संपत्तीची आवड निर्माण झाली की दैवी गुण यायला लागतात आणि आसुरी दोषांची जर आवड निर्माण झाली की ते दोष पण यायला लागतात. माऊली म्हणतात आवडी जेथ पडे. जिथे आपल्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होते कोणत्याही विषयाची, मग होतं काय मानसशास्त्र सांगतात, जेव्हा मनुष्य कामात असतो ना तेव्हा आवडीच्या व्यक्तीची आठवण येत नाही, पण एकदा थोडासा रिकामा झाला, शांत झाला की पहिल्यांदा डोळ्यासमोर काय येत असेल की त्याच्या मनात ज्याची आवड आहे ती व्यक्ती समोर येते. मग बाकीच्या वस्तूंना बाजूला सारून मनात ज्याची आवड आहे ती वस्तू पुढे पुढे येते. माऊली म्हणतात तयाची अवसरी पुढे पुढे रिघो लागे. मग त्याच वस्तू, तीच कल्पना, त्याच वस्तूंचं स्मरण पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं आणि इतर वस्तू ह्या मागे सारल्या जातात. मग असं असलं ना की ऐसे प्रेम असे, यालाच प्रेम असं म्हणतात. ज्याची आवड निर्माण झाली, अवसर संधी मिळाली
की ती आवड इतर वस्तूंना बाजूला सारते आणि ज्याची आवड आहे ती पुढे पुढे येते. आणि मग आसुरी दोष निर्माण व्हायला लागतात जर चुकीच्या गोष्टीची आवड निर्माण झाली तर. मग चुकीच्या गोष्टीची आवड निर्माण झाली तर होतं काय? दोन गोष्टी होतात. ते दोष ज्ञानाला आतमध्ये येऊ देत नाही, म्हणजे ज्ञानाचा उदय होत नाही. जिथे आसुरी प्रवृत्ती आहे तिथे ज्ञानाचा उदय होत नाही. आणि जर ज्ञानाचा उदय झालाच, ज्ञानाचा उदय झालाच तर ते ज्ञान योग्य दिशेला राहू देत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ही गोष्ट सांगितली आहे, जे उपजलही अव्हाटा जाये. अशा दोषाने युक्त असलेल्या अंतःकरणाचा मनुष्य जर बुद्धिवान असेल आणि त्याने ज्ञान संपादन केलं असेल तर ते ज्ञान सुद्धा तो चुकीच्या मार्गाला नेऊन जातो. आणि म्हणून जे 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 उपजेलही अव्हाटा सोये, जे ज्ञान निर्माण झालं असताना ते आडवाटेला घेऊन जातं. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, किंबहुना तयाचे शास्त्रे जैसी कुमारी हाती दिदले शस्त्रे की असौच्या मंत्रे बिजे कथिली. लहान मुलाच्या हातात तलवार द्यावी आणि त्याला माहितीच नाही काय करायचं, तो स्वतःला तरी लावून घेईल नाही तर दुसऱ्यावर तरी वार करेल. तसं आसुरी प्रवृत्तीने युक्त असलेल्या अंतःकरणाच्या माणसाने ज्ञान संपादन केलं तर त्या ज्ञानाचा दुरुपयोग तो लोक विनाशासाठी तरी करेल किंवा स्वतःच्या विनाशासाठी तरी करून घेईल. आणि म्हणून एक तर ज्ञान उत्पन्न होत नाही आणि झालेलं ज्ञान आडवाटेला घेऊन जी जातं ती आहे आसुरी प्रवृत्ती. आणि म्हणून जे उपजेलही अव्हाटा सुये ते ज्ञान विरुद्धी काय आहे, मग असं ज्ञानाच्या विरोधामध्ये काय आहे ते जाणावे की ते जाणलंच पाहिजे ना. मग ह्या करता ह्या अभंगाचा विचार करायचा आहे, हे दोष काय आहे हे घालवले पाहिजे. आणि म्हणून ह्या संबंधाचा विचार आपल्याला फक्त ह्याच मानवी देहामध्ये करता येतो. याचं महत्त्वाचं कारण ह्या शरीराला क्षेत्र म्हणतात. क्षेत्र म्हणजे शेत, आणि शेतामध्ये पिकं घेतले जातात. तसं ह्या मानवी जीवनच जर पाहिलं तर ते शेताप्रमाणे आहेत. त्याला क्षेत्र असं गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे. इदम क्षेत्रम, हे क्षेत्र आहे. इथे दोन प्रकारची पिकं काढली जातात. एक आहे पापाचं पीक आणि दुसरं आहे पुण्याचं पीक. शास्त्र विरुद्ध वागायला लागला मनुष्य, मग त्याच्या जीवनामध्ये जे पीक येतं ते पापाचं पीक येतं. आणि शास्त्र आणि संत महात्म्याच्या आदेशानुसार जेव्हा मनुष्य जगायला लागतो तेव्हा तिथे येतं हे पुण्याचं पीक. आणि म्हणून पाप पुण्य एथ पिके, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पाप पुण्य एथ पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो. म्हणून आम्ही कौतुकाने ह्या शरीराला क्षेत्र म्हणतो. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दोनच पिकं असतात. त्याला विचारावं विनोदाने, सध्या कोणतं पीक चाललंय तुमच्याकडे? जे पापाचं पीक वाढवतात का पुण्याचं पीक वाढवतात? कारण तुमचं शरीर जर क्षेत्र असेल आणि दोनच पिकं येत असतील तर तुम्ही कोणते पिकं घेतात? तर ह्या अभंगामध्ये ज्यांचं वर्णन आहे ते सुद्धा आपल्या जीवनामध्ये पिकं घेणारेच आहेत, पण ते पापाचे पिकं घेणारे आहेत. म्हणजेच काय, जे शास्त्र संत श्रुती स्मृती यांच्या विरुद्ध वागणारे आहेत. शास्त्र वेद
श्रुती स्मृती काय करतात? जीवाला त्याच्यातले दोष काढून गुणाकडे नेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तर माऊलींना आठवण होते, अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. ही श्रुती माऊली दोष काढून गुण प्रदान करून त्याला आत्मकल्याणाकडे नेणारी असल्यामुळे हिला आई म्हणावं. पण एखादा आईच मानत नसेल तर मग तो त्याचे दोष, मग तो आसुरी प्रवृत्तीचा. मग असा असणारा आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य कसा विचार करतो, काय बोलतो, कसा वागतो, याची प्रस्तावना कळाली ना, शब्द 5 मिनिटात लागून जातील. फक्त हे अभंग निर्माण होण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे? द्वारकेचा राणा पांडवा घरी ज्यांच्या घरात राहायचा ते पांडव हे साधू स्वभावी होते आणि ज्या परमात्म्याला अनेक युक्ती प्रयुक्तीने आपल्या घरी बोलवण्याचा प्रयत्न केला, पण भगवंत तिथे गेलेच नाहीत, उलट विदुराच्या घरी गेले. मग ज्यांच्या घरी गेले नाही असे कौरव कसे होते? हे असुरी प्रवृत्तीचेच होते ना. आणि म्हणून जिथे परमात्माही जायला घाबरतो, मग अशा प्रवृत्तीच्या लोकांची विचारधारा कशी आहे? त्याची मोठी परंपरा आहेत. सात्विक लोकांची परंपरा आणि त्यांची संख्या कमी आहेत, पण आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं जीवन जगणाऱ्या लोकांची परंपरा खूप मोठी आहे. कसं जीवन जगतात ते? त्यांचं पहिलं जीवन आहे, विचारधारा आहेत. सात्विक माणसं म्हणतात की संपूर्ण अनंत ब्रह्मांडामध्ये हे संपूर्ण विश्व जे आहे ते सगळं, विश्वातले सगळे कामं व्यवस्थित चाललेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या पाठीमागे एक व्यवस्थापन करणारं तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे ईश्वर आहे. असं दैवी संपत्तीने युक्त असणारे लोक मानतात, म्हणतात आणि स्वीकारतात आहे. पण आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हणतात ईश्वर वगैरे काही नाही. मग कोण आहे? ईश्वरोहम, मीच ईश्वर आहे. ईश्वरो हम हम भोगी सिद्धा बलवान सुखी. मीच ईश्वर आहे, मीच बलवान आहे, मीच सुखी आहे आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे. माझ्यासारखा ह्या जगामध्ये दुसरा कोणी नाहीच. म्हणून तुम्ही देवाचं नाव वेदाने सांगितलं म्हणून घेत असेल तर वेद जणू काही माझी सवतच आहे की काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जसा सवती मत्सर असतो तसं आसुरी प्रवृत्तीचे लोक वेदशास्त्र आणि महात्म्याचा द्वेष करतात. म्हणतात ही आमची सवतच आहे. म्हणजे विनाकारण लोक देवाचं नाव घेतात, संतांचं नाव घेतात. आमचं का घेत नाही? काय आमच्यात कमी आहे? आम्ही ईश्वरच आहोत ना. आम्ही बलवान आहोत, सुखी आहोत, सगळे आहोत. आणि त्यांच्या जीवनामध्ये माऊली म्हणतात अनेक आशा असतात. भगवंताने सांगितलं आशा पाशशतैर्बद्धा, आणि ते काम क्रोध परायणा. हा हरिभक्तीपरायण नाही असत, ते काम क्रोध परायण असतात. ते सतत कामाचा तरी विचार, क्रोधाचा तरी विचार, लोभाचा तरी विचार. आणि त्यांच्या जीवनातला आणखी एक सिद्धांत असतो, न्यायाने पैसा मिळवायचा नाही. न्यायाने मनुष्य श्रीमंत होत नाही. मग काय? अन्यायेन अर्थसंचयान इहंते. अन्यायाने अर्थसंचय करायचा. मग सांगा बरं, अन्यायाने अर्थसंचय करणारे लोक आपल्याला कोरोनामध्ये सुद्धा दिसले. डॉक्टर लोक चांगलेच आहेत, जे चांगले आहेत त्यांना आपला नमस्कारच आहेत. पण ह्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या ज्ञानाचा त्यांनी दुरुपयोग केला जास्त मंडळींनी. काय? अन्यायेन अर्थसंचयान. ज्ञानेश्वर महाराज भगवंत म्हणतात
अन्यायाने अर्थ संचय करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे ना, मग ते आसुरी प्रवृत्तीचेच आहे. त्यांच्या जीवनामध्ये सदाचार नाही, पवित्रता नाही, मांगल्यता नाही, सत्य नाही. शास्त्राने जिथे प्रवृत्ती सांगितली तिथून ते निवृत्त होतात, आणि शास्त्राने सांगितले तुम्ही त्यातून निवृत्त व्हा, इथे ते प्रवृत्त होतात. अर्थात प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या विषयी त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. नेहमी उद्धट, अनम्र आणि जगाला उपद्रव कसा होईल अशी ज्यांची इच्छा असते, अशा ह्या प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांचं जीवन जर पाहिलं तर गीता सांगते, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. साबरी वाढिन्नल्या सरळा वरी फळना आत पोकळा कस्तन झाले गळा शिळिये जैसे. असं ज्यांचं वर्णन जर आहे तर ते मनाने, इंद्रियाने, कर्माने फक्त शास्त्राच्या विरुद्ध कसं करता येईल असाच विचार करतात. आणि त्यातूनच मग दंभो दर्पो भिमानश्च क्रोध पारुषमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम. आसुरी संपत्ती जी बंधनामध्ये घालणारी आहे तिची वाढ व्हायला लागते. एक वाढ आलं की दुसरं दोष, तिसरा दोष, चौथा दोष. म्हणजे एक दोष आला आणि आपण दुर्लक्ष केलं की त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या दोषांची शृंखला तयार होत असते. आणि अशी दोषांची शृंखला तयार झाली की मग एक पाप, दोन पाप, तीन पाप असं पाप करता करता ते पाप इतके वाढतात की त्या पापांचा एक ढीग लागतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी प्रवृत्ती झाल्यानंतर त्यांचे पाप काही एक रांजण, दोन रांजण नाही आहे. मग त्यांचे पाप म्हणजे हा हिमालयासारखा एक पर्वत, हे माझं पाप, हे पाप, हे पाप, ते पाप. म्हणजे त्यांचे पाप एवढे वाढत जातात. तेव्हा माऊलींच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, पर्वताप्रमाणे पातक करणे. अहो म्हटले हे छोटे छोटे पाप नाही करत, यांचे पापच हे पर्वताप्रमाणे असतात. आणि पर्वताप्रमाणे जर पाप करायला लागले तर यांचं जीवन म्हणजे नखशिखांत दोषाचीच खान ना. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये एक ओवी लिहिली. ते म्हटले, वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष एकदमच जर वाढले, प्रकोपित झाले, मग ब्रह्मदेवाला जरी शरण गेले ना तरी तो वाचू शकत नाही. हे तीन दोष वाढले तर. आणि आसुरी प्रवृत्तीचे दोष किती आहे? 6. दंभो दर्पो भिमानश्च क्रोध पारुषमेव च अज्ञानम. हे 6 दोष आहे. मग 3 दोष प्रकोपित झाले तर ब्रह्मदेवाला शरण गेलं तरी आयुष्य मनुष्य जगू शकत नाही. मग आता 6 दोष जर वाढले तर यांना कोण वाचवणार? यांच्या ह्या पर्वत प्राय दोषांची निवृत्ती कोण करणार? आणि यांच्याकडे त्या दोषांच्या निवृत्तीचं साधनच नाही. मग त्यांनी केलेले ते दोष घालवण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते दोष निघत नाही. म्हणून वज्रलेप होणे अभक्तासी. ते दोष कसे होतात? वज्रलेप होतात. लेप हा नेहमी बाहेरून लावला जातो. जे संन्यास घेतात त्यांना कपडे घालताना गेरूमध्ये ते बुडवावे लागतात. मग त्याचा तो लेप लागतो आणि मग ते भगवे कपडे होतात. काळ्या रंगाच्या माणसांना गोरं व्हायचं असेल तर आयुर्वेदामध्ये वेगवेगळे लेप सांगितले आहेत. आणि मॉडर्न याच्यामध्ये पण कॉस्मेटिक वेगवेगळे आहेत, ते लेप लावले जातात.
मग काही मातीचे असतात, काही वेगवेगळ्या दुधाचे असतात, वेगवेगळ्या द्रव्याचे लेप लावतात. मग काही लेप सुकून झाले की ते निघून जातात, धुवून टाकले की निघून जातात. पण जे असे लेप लावल्यानंतर ते कशानेच निघून जात नाही, त्या लेपाला म्हणतात वज्रलेप. आणि वज्र हे अंतिम साधन आहे. ते एकदा प्रयोग झाला की ते लवकर मागे घेताच येत नाही. घ्यायचं असेल तर मग अर्जुन लागतो, भगवंतासारखा पाठीराखा लागतो. मग टाकलेलं वज्र सुद्धा तो मागे घेता येतं. पण एकदा वज्र जर आलं की ते आपलं कार्य केल्याशिवाय राहत नाही. ते आपण महाभारतामध्ये, भागवतामध्ये अनेक उदाहरणं पाहिलं. आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे परीक्षिती. अश्वत्थाम्याने वज्राचा प्रयोग केला, पण परीक्षिती आता नष्ट होणार आहे. पण भगवंताचा धावा केल्यामुळे भगवंत तिथे आले आणि सुदर्शन चक्राच्या द्वारे त्याचं सुरक्षा केली. पण आता यांच्या पाठीमागे देव येणारच नाही, कारण हे देवाकडे जातच नाही. मग यांचे पाप वाढत जातात आणि वज्रलेपम भविष्यती. ते वज्र होतात म्हणजे आता ते कधीच निघून जात नाही. ह्याप्रमाणे पर्वताप्रमाणे पातक करणे. मग माऊली करू द्या ना पाप, यांना काय बिघडलं तरी. पण त्यांना पाप करणं आवडतं, पण पापाचं फल नको असतं. आणि पापाचं फल आहे दुःख. म्हणजे अत्यंत गुन्हेगार सुद्धा फाशीची शिक्षा द्यायला निघाले की घाबरतात ते. अर्थात हे पाप अभिव्यक्त होतं ते दुःखाच्या माध्यमातून. आणि दुःख तर नको आहे. मग दुःख जर नको असेल तर मग हे करणं सुद्धा नको आहे ना हे. पण हे पर्वताप्रमाणे पातक करतात. यांचं पातक दूर करण्याजवळ यांच्याजवळ साधन नसतं. आणि साधन या दोषांसाठी एकच आहे, ते म्हणजे हरीचं नाम. हरीचं नाम जर घेतलं तर पापाचे कळप पळती पुढे. पण हे तर अभक्त आहे. यांना वाटतं सगळ्या लोकांनी आपले भक्त व्हावं आणि मीच ईश्वर व्हावा. कामराग बलान्वित असणारे हे सगळे लोक आहेत. मी सगळं वर्णन 9वा आणि 16वा अध्यायाचं एकत्रीकरण करून सांगतोय बरं का. मग असे असणारे जे लोक आहेत ते ईश्वराकडे जात नाही, देवाकडे जात नाही. आणि स्वतः ते परमात्म्यापासून दूर झाल्यामुळे ते अभक्त आहेत. म्हणजे ते परमात्म्याशी संलग्न नाहीत. आणि परमात्म्याची भक्तीच तर दोषांना घालवणारी आहेत. मग अभक्त जे आहेत त्या अभक्तांची व्याख्या तरी आम्हाला सांगा. का सांगायचं आहे ही व्याख्या? जर एखादा अतिशय वाईट असेल पण त्याने ह्या अभंगाचं निरूपण ऐकलं आणि त्याला पश्चाताप झाला, त्याला अनुताप झाला आणि अनुतापाच्या तीर्थामध्ये तो एकदा न्हावून निघाला आणि मग भगवंताला शरण गेला की भगवंत म्हणतात तो साधू होतो, तो महात्मा होतो, त्यांनी सगळा योग अभ्यास केला असं समजावं. अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हिसाहा. मग काही लोकांचं म्हणणं असतं आम्ही खूप पाप केलं, आता आमच्याच्याने काही होणारच नाही, आता आम्ही अध्यात्माकडे येऊ शकत नाही, आता आम्हाला ते जमणारच नाही, आमच्या रक्तामध्ये ते भिनलं आहे, आता आम्ही त्यातून बाहेर येऊ शकत नाही. पण अध्यात्मशास्त्र सांगतं असं नाही. तुम्हाला तुमच्या कर्माचा पश्चाताप झाला ना, भगवंतालाच तुम्ही आत्मनिवेदन करा की मला हे माझ्याकडनं हे झालं आहे. क्षिप्रम भवची धर्मात्मा शश्वत शांतीम निगच्छती कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती. अर्जुना, माझ्याकरता एक प्रतिज्ञा करतोस का? म्हटले काय प्रतिज्ञा? असं तू सांग. भगवंत म्हणतात नमे भक्त प्रणश्यती. कितीही दोषाने युक्त असला
पण भगवंताचा भक्त झाला की त्याचा कधीही विनाश होत नाही अशी प्रतिज्ञा तू माझ्या वतीने कर. भगवंत म्हटले तुम्हीच करा ना प्रतिज्ञा. ते म्हटले माझी प्रतिज्ञा केली ना ती लोकांना खरी वाटणार नाही, कारण मी भक्तांसाठी अनेक प्रतिज्ञा करतो मोडतो, पण तू जर सांगितलं तर तू राजा आहेस ना, तुझे लोक मानतील. माझ्याकरता प्रतिज्ञा कर. न मे भक्त प्रणश्यते, माझा भक्त कधी नष्ट होणार नाही. हे वर्णन ऐकून कदाचित एखादा अध्यात्माकडे ओळाला तर तो पुन्हा साधूच्या संगतीमध्ये जाईल आणि त्याच्यामध्ये परिवर्तन होईल, आणि हे दोष घालवणं म्हणजेच तर खरा दसरा आहे. आणखी एक संदर्भ देतो मी, ही प्रस्तावच ह्या अभंगाला आतमध्ये घेऊन जाणारी आहेत. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचे लक्षण सांगितले आणि त्यामध्ये ज्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या कामना निघून गेल्या, कामना विरहित झाला की मग त्याचं मन आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतं आणि मग त्याला ही स्थिती प्राप्त होते, ब्राह्मी स्थिती. पण हा चान्सेस कुठपर्यंत आहे, कोणत्या स्थितीपर्यंत आम्ही अभ्यास करायचा? त्याने सांगितलं आहे मृत्यूच्या अगोदरच्या क्षणापर्यंत सुद्धा तुम्हाला चान्स आहे. म्हणजे अध्यात्म साधना दोषात अडकलेल्या माणसाला संधी कुठपर्यंत देतो? मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी सुद्धा जर तुम्हाला ही स्थिती प्राप्त झाली तर तुम्ही स्थितप्रज्ञ बनाल. एषा ब्राह्म्य स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वास्यामंत कालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छती. ही ब्रह्मनिर्वाण अवस्था आयुष्याच्या शेवटच्या क्षणी जरी प्राप्त झाली तरी तो जीवनमुक्त होऊ शकतो. मग असा हा अभक्त असेल आणि त्याला जर वाटलं की माझं अजून शिल्लक आहे, 1 तास उरला खटवांगर आहे असेप्रमाणे मला अजून शिल्लक आहे वेळ, तर मग तो त्यातून त्या दोषातून बाहेर निघेल ना. मग अभक्ताचं स्वरूप कसं आहे माऊली सांगतात, नाही जासी भक्ती तो पतित, नाही जासी भक्ती तो अभक्त, आणि नाही ज्याची भक्ती तो दैवहत. पहिला आहे नाही ज्याची भक्ती तो पतित, जो भगवंताच्या विषयी प्रेम नाहीत. भगवंतच माझा पाठीराखा आहे, परमप्रीतीचा विषय जो परमात्मा आहे त्याच्या ऐवजी संसारच हा परमप्रीतीचा विषय आहे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा तो भगवंताच्या स्वरूप असताना सुद्धा तो हळूहळू पतीत पडत जातो, खाली पडत जातो. कुठपर्यंत पडत जातो तर आजकालचे जेवढे आपल्याला दगड दिसतात ना ते सुद्धा कालचे माणसंच आहेत. जे वृक्ष दिसतात ते सुद्धा माणसंच आहेत. पण त्यांनी असे दोष केले की भगवंत म्हणतात त्यांना मी इतकं खाली सोडलं. तानाहम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान. त्यांना मी जड वस्तूंच्या मध्ये टाकलं, पण जड वस्तूंच्या मध्ये सुद्धा नाही, त्या जड वस्तूच्या निकृष्ट जड वस्तूंच्यातल्या या निकृष्ट वस्तूमध्ये त्यांना मी घातलं. ते पतित झाले. आता उदाहरणं सांगायचं ठरलं तर सांगण्यासारखं नाही पण सांगू. सगळेच दगड असतात, पण काही दगड टॉयलेटमध्ये वापरले जातात. तो दगडच आहे ना ते भांड सुद्धा. मग मंदिरामध्ये जे बाजूला जे काही जागा आहे तिथे सुद्धा दगड असतात, पण ते देवाच्या मंदिरातले असतात. पण हाही दगडच आहेत, पण हा कुठला? स्वच्छता गृहातला. आणि तिथे काय पडणार आहे? घाणच पडणार आहे. म्हणजे त्याचं पतन कुठपर्यंत होत जातं? नुसतं जड वस्तूंच्या पर्यंत नाही, तर जड वस्तूही जिथे निकृष्ट कामाला वापरल्या जातात ना तिथपर्यंत होत जातं. त्याला म्हणायचं की तो
तो कसा आहे? पतित आहे, त्याचं पतन झालेलं आहे. नाही ज्याची भक्ती तो पतित, तो अभक्त आहेत. अभक्त आहे म्हणजे त्याचं जीवन परमात्म्याशी जोडलं गेलेलं नाही. आणि दुसरं आहे हरीसी न भजत दैवहत. दैवहत म्हणजे त्याचं दैव त्याला प्रतिकूल होत जातं. भाग्याचे नि भडसे उद्यमाचे ने मिसे संपत्ती अपैसे घर रेगे, अशी माऊलींची ओवी आहे. दैव अनुकूल असेल तर भांड्यामध्ये टाकलेले दगड सुद्धा अमृत म्हणून त्याला प्राप्त होतील. आणि धनाचे साठे त्याला दिले आणि जर दैव हत असेल तर त्याला कोळसे दिसतील. म्हणजे याचं दैव सुद्धा याच्या विरुद्ध जायला लागतं. हा दैवहत म्हणजे हा ज्याच्या मनात जो संकल्प येईल तो कधी पूर्ण होतच नाही, हा दैवहत आहे. दैवहत का बनला? तो हरीला भजला नाही म्हणून. आणि हरीला जर भजन कीर्तन संकीर्तन भक्ती केली असती तर भाग्य विनटला. मागे आपण पाहिलं आहे, मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला. आणि याचं भाग्यच याच्या पूर्णपणे विरोधात गेल्यामुळे हा दैवहत बनला. याच्या दैवाचं हनन झालं आहे. म्हणजे असे माणसं काही करायला गेले की त्यात तोटाच तोटा. चांगलं काम करायला त्यांना फायदा हा कधी त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीच. मग ते लोक विचारतात आमचा सारखा तोटाच का होतो? त्यांना सांगावं मागे वळून पहा. माऊलींनी सांगितलं आहे दैवहत, अर्थात दैवाची अनुकूलता असेल तर छोटस जरी कार्य केलं तरी आपल्या उत्कर्षाला कारणीभूत ठरतं. आणि दैवहत माणसाने कितीही मोठा व्यवसाय केला तर कधी त्याचं शून्यात रूपांतर होईल काही सांगता येत नाही. त्याला आधुनिक भाषेमध्ये ईडी लागली म्हणतात त्याच्या पाठीमागे. ईडीने काय केलं? जेवढं काही संपत्ती आहे ना ती ताब्यात घेतली. हा दैवहत आहे. कारण ती मिळवलीच त्याने कशी? अन्यायेन अर्थसंचयान. अन्यायाने मिळवलेली संपत्ती ही शेवटी त्याच मार्गाला जाते ना. म्हणून अशा प्रवृत्तीच्या लोकांचं वर्णन केलं. असेही लोक जगतात जे हरीशी न भजत ते दैवहत. ज्यांना हरीशी भक्ती नाही ते पतित, ते अभक्त. अच्छा, अशा प्रवृत्तीचे लोक जर दिसलेत आणि कोणी जर निरीक्षण केलं तर त्यांना ह्या निमित्ताने दोष घालवण्याची संधी प्राप्त व्हावी ह्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दोष घालवण्यासाठी दोष कळावेत याकरता हे वर्णन केलेलं आहे. माऊली आम्हाला असं एक विचारायचं आहे, हरिभक्त झाल्यानंतर तो सारखं रात्रंदिवस भगवंताचं चिंतनच करतो, पण जे हरिभक्त नाही ते सुद्धा सारखं चिंतन करतातच ना. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशुद्ध उदंड गाती, हे भक्ताचं लक्षण सांगितलं आहे. पण जे भक्त नाही ते सुद्धा बोलतातच ना, ते सुद्धा सांगतातच ना, ते सुद्धा कसलं तरी वर्णन करतातच ना. ते म्हटले ते वर्णन करतात, ते बोलतात, ते सांगतात, पण त्यांचं सांगणं, त्यांचं बोलणं, त्यांचं वर्णन करणं कसं आहे? अनंत वाचाळ, बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, किंवा त्या कैसेनी दयाळ पावे हरी. मग असे माणसं बोलत नाही का? तर बोलतात. याचं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी खूप छानसं केलेलं आहे. आणि त्या संबंधाने स्वतंत्र श्लोकच आहे. यामी माम पुष्पितां वाचम प्रवदन्ति विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तितिवादिनः कामात् मानस्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति भोगैश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसाम. असं हे 2-3 श्लोक दिले. तेव्हा ते कसं बोलतात? यामी माम पुष्पितां वाचम म्हणजे
हे केलं तर हे फळ प्राप्त होतं, ते केलं की ते फळ प्राप्त होतं, ते केलं की ते फळ प्राप्त होतं. मग वेदाने सुद्धा हे सांगितलं आहे, तुम्हाला पुत्र पाहिजे असेल तर पुत्र कामेष्ठी यज्ञ करा, जर पाऊस पडत असेल तर कालेरी याग करा, जर तुम्हाला मोठं बनायचं असेल तर राजसूय यज्ञ करा. म्हणजे ते वेदामध्ये जे सांगितलं आहे तेच बोलतात, पण असं बोलतात की ज्याने सकाम भावना पूर्ण होतील असं बोलतात ते. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा जे खूप बिझनेसवाल माणसं आहेत ना, त्यांच्याकडे गेले की सारख्या स्कीमाच असतात. ही स्कीम आमच्याकडे आहे, ही स्कीम आमच्याकडे आहे, ही स्कीम आमच्याकडे आहेत. LIC वाले तेच बोलतात, इन्शुरन्सवाले तेच बोलतात, तुम्ही या आमच्याकडे, ही स्कीम ती स्कीम ती स्कीम. आणि आध्यात्मिक मनुष्य जेव्हा त्यांच्याकडे जातो ना, तेव्हा ते विचारतात तुम्ही कोणत्या स्कीममध्ये आहेत, मग तुमचं कोण कसं होईल, तुम्हाला तर कोणीच नाही आहे, मागचं नाही पुढचं नाही, म्हातारपणात तुमची काळजी कोण घेईल, या आमच्याकडे. तेव्हा भगवत भक्त म्हणतात तुमच्याकडे यायची काही गरज नाही, आमची स्वतंत्र कंपनी आहे. योगक्षेमम वहाम्यहम. भगवंताने सांगितलं जे कोणी माझे भक्त होतात ना, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. आमच्या भक्ताची काळजी घ्यायला आम्ही आहोत ना, पण हे काम क्रोध परायण आशा पाशाने युक्त अनेक आकांक्षा ज्यांच्या हृदयामध्ये आहेत, असे रजगुणी आणि तमगुणी माणसं फक्त कर्म आणि कर्मफलाच्या संबंधाने बोलतात. मग त्या बोलण्याला काही अर्थच नसतो. मग अनंत वाचाळ, बरळती बरळ. पण बरळणं हे झोपेत असतं, पण हे जागे राहून बरळतात. मग जागे राहून बोलणाऱ्या बोलण्याला माऊली तुम्ही बरळणं कसं काय म्हणता हो? माऊली सांगतात झोपणं हा एक दोष आहे. दोष सुषुप्तीमध्ये मनुष्य मग थोडासा अर्धवट जागा होतो आणि जागृत अवस्थेमध्ये ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न तो स्वप्नात बोलून दाखवतो. तसं अनादि मायया सुप्तः मांडुक्य कारिकेमध्ये सांगितलं, या अनादि मायेच्या द्वारे हा मनुष्य झोपलेलाच आहे. अविद्यया मंतरे वर्तमाना स्वयंधीरा पंडितम मन्यमाना दंद्रम्यमाना पर्यंती बाला. असं वर्णन उपनिषदाने सुद्धा केलं आहे. स्वतःला हे ज्ञानी समजतात, पण अज्ञान अविद्या आणि ह्या दोषांच्या मध्ये ते एवढे झाकलेले असतात की त्यांचं जागणं सुद्धा हे झोपल्याप्रमाणेच आहे. जागे बाहेर आत निजले. ते बाहेरून जागे आहेत पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपले असल्यामुळे माऊली म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ. ते फक्त सकाम कर्माच्या बद्दलच बोलत असतात, देहाच्या संबंधाने बोलत असतात. देवाच्या संबंधाने बोलले असते तर भगवंताने सांगितलं असतं, एकदा जरी तुम्ही माझं नाव घेतलं ना मी काळजी करतो तुमची. एकवटूने जी क्षणी अनुसरले गा माझे वाहणे, तेव्हाची तयाची चिंतवणी मदची पडली. पण ते माझ्याकडे येतच नसल्यामुळे त्या कैसेने गोपाळ पावे हरी. प्रश्न केला, गोपाळ तरी कसं काय त्यांना प्राप्त होईल बरं? कारण धिदल्यावी न प्राप्त, हे त्याला काही देतच नसल्यामुळे देव तरी यांच्याकडे कसा पाहणार? शेवटी ज्ञानेश्वर महाराज आपला अनुभव सांगतात. कारण ह्या लोकांना प्रमाण फक्त अर्थ आणि कामच असतो आणि त्यांचं जीवन दंभो दर्पो भिमानश्च क्रोध पारुष्यम वच अज्ञानम एवढं त्यांना प्रमाण आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला प्रमाण कोण असेल तो वेदाने आणि शास्त्राने सांगितलेला जो आत्मतत्व आहे ना, तो आत्मा मला प्रमाण आहे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा. आणि जेव्हा जीव आणि शिव यांचं ऐक्य होतं, जीव ब्रह्माचं ऐक्य होतं, त्या ऐक्याच्या स्थितीला सुख असं म्हणतात. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. आणि असा सुखरूप असणारा आत्मा आहे आणि आत्माच मला फक्त प्रमाणभूत आहे. बाकी सगळं माझ्या दृष्टीने भौतिक जग हे अप्रामाणिक आहेत, मिथ्या आहेत.
क्षणभंगूर आहेत. ज्ञानदेव म्हणे आत्मा, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा. ज्ञानदेवांना माऊलींना प्रमाणभूत कोण असेल तो आत्मा आहे. ते तर प्रियाची परमसीमा भेटे माऊली आत्मा, ते खेवे अटे दिंडीमा संसारी कहे. माऊली म्हणतात प्रियाची परमसीमा असणारा आत्मा भेटला की संसाराचा हा डांगोरा समाप्त होतो, पण तो आत्मा भेटला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानदेवा प्रमाण आत्मा. आणि हा आत्मा कसा आहे? निधान आहेत. निधान शब्दाची व्याख्या माऊलींनीच ज्ञानेश्वरीमध्ये केली आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे युग आहेत, कृत, त्रेता, द्वापर आणि कली. जेव्हा एक युग समाप्त होतं तेव्हा सगळे प्राणी मात्र आणि सृष्टीच समाप्त होते. पण सृष्टी जरी समाप्त झाली पण जीवाने केलेलं कर्म समाप्त होत नाही. ते कर्म, वासना, संस्कार जिथे सूक्ष्म रूपाने राहतात आणि जेव्हा नवीन युग तयार होतं तेव्हा त्या वासना तयार होतात, तेव्हा ह्या वासनांना राहण्याचं ठिकाण, या कर्मफलांना राहण्याचं ठिकाण ते म्हणजे निधान हा परमात्मा आहे. कारण ही प्रकृती जेत शिनली ते परमगती मी, हे चराचर अगवे जे प्रकृती आत साठवी, ती शिनली जेत विसवे ते परमगती मी. अर्थात प्रकृतीलाही राहण्याचं ठिकाण हा परमात्मा असल्यामुळे हा निधान आहे. ज्ञानदेवा प्रमाण हा आत्मा मला प्रमाणभूत आहे, तो आत्मा निधान आहे. आणि तो आत्मा एक आहे, सजातीय विजातीय भेद शून्य आहे. आणि असा आत्मा परिपूर्ण आहे ज्याचं वर्णन ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, असा पूर्णत्वात असणारा जो परमात्मा आहे तो पूर्ण आहे, तो एक आहे, तो निधान आहे, तो आत्मा आहे आणि तो मला प्रमाणभूत आहे. आणि असा आत्मा मी सगळ्या प्राणीमात्रांच्या मध्ये नांदताना पाहतो आहे. सर्वा घटी पूर्ण एक नांदे. अर्थात तो आत्मा सगळ्या चराचरांच्या मध्ये तो आत्मा नांदत आहे, तो वसलेला आहे की जो आत्मा माझ्या मध्ये पण आहे. पण अशा आत्मतत्वाचा बोध प्राप्त करून घ्यायचा असेल तर हे दोष काढावेच लागतील. त्याला हरीचा भक्त व्हावाच लागेल, त्याला साधूच्या संगतीमध्ये जावंच लागेल. आणि हे दोष पूर्णपणे काढून टाकण्याचा अनुताप जर चित्तामध्ये झाला की त्या दिवशी तो दसरा साजरा करण्याकरता संपन्न होतो. म्हणून त्याज्य ते त्यजावया लागी, जे टाकणाऱ्या गोष्टी आहेत त्या टाकून देण्यासाठी त्या कळाल्या पाहिजे आणि जे योग्य आहेत तेही कळालं पाहिजे. म्हणून ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे, या एका चरणामध्ये दैवी संपत्तीचा परिणाम सांगितला. आणि पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण ही आसुरी प्रवृत्तीने युक्त असणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये कशी स्थिती प्राप्त होते आणि तो त्याला देव तरी कसा प्राप्त होईल, असा दैवासुर संपत विभाग योग ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या अभंगामध्ये सांगितला. यातून माऊलींच्या कृपेने आपल्यातले सगळे दोष निघून जाऊन आपल्यामध्ये दैवी संपत्तीचे 26 गुण प्राप्त व्हावेत. आणि 26 गुण प्राप्त झाले की माऊली म्हणतात मुक्ती तुम्हाला शोधत येईल. गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाच्या गळा गिवसीत ये, अशी अवस्था प्राप्त व्हावी. याकरता आपण माऊलींनी सांगितल्याप्रमाणे अंतःकरणापासून म्हणूया हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, झालेलं हे प्रवचन पुष्प आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती रोजच आपण माऊलींच्या चरणी समर्पित करतो आहे. आणि काच्या काया वाचा मनाने विनम्र भावाने माऊलींच्या समाधीशी नतमस्तक होऊन प्रवाहित आणि प्रलंबित झालेली वाक्सरिता माऊलीच्या चरणावरती आपण विरमवूया आणि तिथेच माऊलीजवळ थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री.